ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचं बुधवारी निधन झालंय। मुंबईतील जशलोक रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झालंय। त्या 51 वर्षांच्या होत्या। लातूरच्या चाकूर तालुक्यातील मोहनाळ गावातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केलाय। घरगुती वादातून अकोल्यात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अंबाशी गावात ही घटना घडली आहे। नागेश गोपनारायण असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। नागेश पत्नीच्या माहेरी आला होता। यावेळी वाद होऊन हाणामारी झाली आणि यात त्याचा मृत्यू झालाय। 4 वर्षांनंतरही अलिबागमधील शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊ शकलेलं नाही। त्यामुळे भाड्याच्या जागेत शाळा चालवली जाते। ही जागा अपुरी असल्याने अनेक गैरसोयींना विद्यार्थी आणि शिक्षकांना सामोरं जावं लागतंय। प्रशासनाची अनास्था, ठेकेदारांची दिरंगाई यामुळे भाड्याच्या शाळेतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानामधील 3 वाघ कर्नाटकाच्या शिवमोगा प्राणी संग्रहालयात दिले जाणार आहेत। त्या बदल्यात तिथून सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी आणली जाणार आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावरच सिंह सिद्धार्थ उद्यानात येणार आहे। यामुळे 20 वर्षांनी सिंहाची डरकाळी उद्यानात ऐकायला येईल। हिंगोलीच्या चिलोलीत ग्रामपंचायतला स्मशानभूमीची नोंद नसल्याने अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागते। स्मशानभूमीला आलेला निधी जागेअभावी परत गेला। स्मशानभूमीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली नाही तर ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। केंद्र सरकारने 2025-26 या हंगामातील खरीप आणि रब्बी पिकांसाठी हमीभाव जाहीर केले। सरकारच्या खरेदी केंद्रावर माल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते। यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणं बंधनकारक आहे आणि ती न केलेल्या शेतकऱ्याचा माल सरकारी केंद्रावर खरेदी होणार नाही। अकोला जिल्ह्यात भोई समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। या विरोधात हिंगोलीत निषेध मोर्चा काढण्यात आला। नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे। वसई पश्चिमेकडील स्कायवॉक धोकादायक झाला असून त्याचं पॅनल नागरिकांवर पडता पडता वाचलंय। अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या स्कायवॉकवर अनेक होर्डिंग लावण्यात येत होते, मात्र तो धोकादायक झाल्यामुळे या ठिकाणची होर्डिंग काढून टाकण्यात आले। मात्र या घटनेला 2 महिने झाले तरी पालिकेने स्ट्रक्चर ऑडिट का केलं नाही असा सवाल विचारला जातोय।